नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मस्के पाटील आपले शिवराज डेअरी फार्म मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण परवाच्याला जो कारोडींचा व्हिडिओ टाकला होता, आपल्या म्हणजे अवघ्या व्हिडिओ लावल्यापासून एक 4 ते 5 तासामध्ये सगळ्या कारोडी विक्री होऊन गेल्या होत्या। त्यानंतर आता ज्या आपण 6 गायींचा आता व्हिडिओ घेऊन आलेला आहे, म्हणजे असं आपल्याकडे जागेचा अभाव असल्यामुळे आपण 4-4 5-5 6-6 गायींचा व्हिडिओ घेऊन येतो। आता तुम्ही इकडे साईडला पाहू शकता, अजून पेंडिंगला एक 17-18 गायी अजून तिकडे उभा आहे। पलीकडे फार्म मध्ये पण भरपूर काही गायी उभा आहेत अजून। तर आता या ज्या 6 गायी आलेल्या आहेत आपल्याकडे विक्रीसाठी, एकदम टॉपच्या आणि एकदम रेकॉर्डच्या गायी आहेत अशा, आणि एकदम जबरदस्त क्वालिटीचा। आणि हा व्हिडिओ एकदम युनिक असा होणार आहे। याच्यामध्ये आपल्याला 30,000 रुपयाची पण गाय दाखवणार आहे आणि एक 65,000 रुपयाची पण एक गाय दाखवणार आहे आपण। तर त्यामुळे हा व्हिडिओ एकदम मस्त राहणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जर कोणी एकच शेतकरी जर खरेदी करणार असेल त्याच्यासाठी पण याची ऑफर राहणार आहे। एकाच भावामध्ये आपण कारोडी देणार आहे। याच्यामध्ये आपण विशेषतः म्हणजे आता जो आपला परवाच्याला जो व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये आपण सगळ्या सहीवाल दाखवणार आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये आपण टोटल थारपारकर आणि राठी ह्या 2 नसलच्या गायी दाखवणार आहोत। तर आता ह्या ज्या 6 गायी आहेत आपल्या पाठीमागे ज्या उभ्या आहेत, एकदम टॉपच्या अशा गायी आहेत आणि त्यांची पुढील प्रमाणे तुम्हाला डिटेल पण देणार आहेत। त्याचबरोबर आमच्या फार्मचं आणि आमचं तुम्हाला लोकेशन ऍड्रेस सगळं सांगतो। माझं नाव आहे ऋषी मस्के पाटील, माझ्या फार्मचं लोकेशन आहे गाव देवसडे, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर, पूर्वी आत्ताचं आहिल्यानगर म्हणजे। तर या ठिकाणून आपलं गेल्या 4 वर्षापासून आपल्या फार्मवरून, म्हणजे शेतात फार्म आहे, फार्मवरच आम्ही राहायला इथंच आहे आणि इथूनच आपलं काम चालतं। आणि युट्यूबच्या माध्यमातून आणि इंस्टाग्राम, व्हॉट्सअप यांच्या माध्यमातून आपण आजपर्यंत कमीत कमी 4 ते 5 हजार देशी गोवंश घरोघरी पोहोच पण केलेले आहेत आणि विक्री केलेली आहे। तर आता आपल्याकडे आजच्या दर महिन्याला म्हणजे एक 100-100-100-125 गायी येऊन विक्री होऊन जातात म्हणजे। तर आता आपल्याकडे सध्या 30 ते 35 गायी उभा आहेत, पण त्यातल्या आता या 6 गायींचा आजचा हा व्हिडिओ लावणार आहे, याचा उद्याच्याला हिचे जिकडे तिकडे होऊन जाणार आहेत, म्हणजे विक्री होऊन जाईल। तर आपण प्रत्येक गायींची आता डिटेल घेणार आहोत पुढील प्रमाणे। कटकर तर शेतकरी मित्रांनो, आपले आता रत्नागिरीच्या 2 गायी फायनल झालेल्या आहेत। तिकडे पण एक गाडीमध्ये एक गाय जाणार आहे आपल्याकडे, एक गायीची जागा आहे। त्यानंतर वाशिम मध्ये पण एक गाय जाणार, एक गाय फायनल आहे, तिथं पण 2 गायींची जागा आहे। आणि धाराशिवला पण 2 गायींची जागा आहे। म्हणजे त्याच्या आजूबाजूचे जे काय असते 50-100 किलोमीटरच्या आजूबाजू, म्हणजे सोलापूर पासून इकडे मोहोळ, करमाळा, बीड या साईडचे जरी कस्टमर असेल, किंवा इकडे आपण मेकर लोणार या साईडचे जरी असेल, तरी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करा। तुम्हाला गाय देशी गोवंश एक 4 ते 5 हजार रुपयामध्ये, म्हणजे निम्म्या भाड्यामध्ये, त्याच्यात पण तुमचा फायदा होईल 4-5 हजार रुपये। आणि आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर पोहोच तर करतोच त्याच्यामध्ये। तर पोहोचचे पण चार्जेस काय असतील ते वेगळे असतात। आता आपण या सगळ्या गायींची डिटेल घेणार आहोत। तर आता ही माझ्या समोरची जी 1 नंबरची तुम्ही थारपारकर मध्ये गाय पाहत आहात, एकदम सर्व गुण संपन्न आणि एकदम हेवी बॉडीची गाय, ही आपल्या फार्मवर कालच गाडी इथं आलेली आहे म्हणजे। आणि एकदम शांत स्वभावाची पाहू शकतात तुम्ही, एकदम शांत स्वभावाची अशी थारपारकर मध्ये, प्युअर थारपारकर, सर्व गुण संपन्न। ज्याला गोशाळेसाठी किंवा पूजेपाठसाठी गाय पाहिजे तिने अवश्य कॉल करा। एकदम शिंगामध्ये आणि सर्व गुण संपन्न, आणि सडाचं येतं पाहू शकता तुम्ही, एकदम जबरदस्त ठेवण मध्ये गाय आहे। ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे। हिची किंमत आपण फक्त 60,000 रुपये अशी हिची किंमत डिमांड केलेली आहे। किमतीत पण मान सन्मान होऊन जाईल। ही जरी कोणाला पाहिजे असेल तर हिची डिटेल आहे, प्युअर थारपारकर वेद दुसरे, आता तिसऱ्यांदा खाली होणार आहे, 7-7.5 महिन्याची गाभण आणि 60,000 रुपये अशी किंमत राहील हिची। जी 2 नंबरची आहे ती पण आपल्याकडे थारपारकर मध्येच आहे, पण काय झालं मध्ये आपल्या गायी कमी होत्या, त्याच्यामुळे आम्ही काय एवढं इतकं सिरियसली घेतलं नाही। आणि आपलं असं आहे वैयक्तिक, तेव्हा जर दारामध्ये 4-5 गायी आपल्याकडे कंटिन्यू आम्ही शिल्लक ठेवतो, म्हणजे ते काय होतं पहिल्यापासून सवय लागलेली आहे। त्यामुळे ही पण आपण एक 62-63 हजार रुपये अशा किमतीला, ही पण 7 ते 8 महिन्याची गाभण आहे, दुसऱ्या वेताची प्युअर सायवाल मध्ये, तेच थारपारकर मध्ये, बिना शिंगामध्ये ही गाय आहे। हे पाहू शकता तुम्ही, एकदम क्वालिटी याला त्याला एकदम जबरदस्त आहे, शांत स्वभावामध्ये याच्यामध्ये, हे पाहू शकतात। एकदम 7-7.5 महिन्याची गाय गाभण, देशी गायमध्ये शक्यतो गायी काशीत हात घालून देत नाहीत, पण आपल्या गायी आहेत त्या एकदम शांत आहेत अशा। ही पण आपल्या फार्मवर आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे। तर हिची डिटेल आहे, प्युअर थारपारकर वेद दुसरे, 7 ते 8 महिन्याची गाभण, हिची 62,000 रुपये अशी किंमत डिमांड करीत आहोत। किमतीत पण मान सन्मान ठेवले जाईल। ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी, आणि दूध कॅपॅसिटी 10 ते 12 प्लस दूध कॅपॅसिटी राहील। त्यानंतर ज्या 3 गायी तुम्ही पाहत आहात ह्या राठी गायी आहे। आता राठी गाय आपण भरपूर दिवस आणतो। राठी गायीचं मेन उगम स्थान म्हणजे राजस्थान आहे। राजस्थान मध्ये बिकानेर जे बेल्ट आहे, बिकानेर जिल्हा आहे, त्या बेल्टामध्ये या
भरपूर काही प्रमाणात राठी गाई सापडतात. तिथला जो राठ समाज आहे, राठ जातीचा समाज आहे, यांनी 150-200 वर्षापासून ह्या गायींचं संगोपन करून ह्या गायी तिथं जोपासलेल्या आहेत. ही राठी गायीचे म्हणजे राठी गायीचं ब्रीड म्हणजे साईवाल रेड सिंधी या दोन्हींचा क्रॉस म्हणजे राठी. आणि दुधाला याला त्याला एकदम भरगच्च आणि एकदम जबरदस्त असतात. कारण की त्या एरियामध्ये भारतात सगळ्यात जास्त टेम्परेचर असणारा जिल्हा म्हणजे बिकानेर आहे. त्या एरियामध्ये मग पाला पाचोळा खाऊन 17-18 लिटर दूध देणारी जात म्हणजे ही राठी जात आहे. तर त्या एरियामधली ही जात आहे. ही पण आपल्या फार्मवर आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत. आता 3 राठी विक्रीसाठी तुम्ही हे पाहू शकतात. तिन्ही पण एकदम जबरदस्त क्वालिटीचे आहेत. गदऱ्या कलर मध्ये ही गदरी राठी ज्याला म्हणतो त्या कलर मध्ये तिन्ही गायी आहेत. आता एक व्यायला झालेली आहे आणि या 2 7-7 महिन्याच्या गाभण आहे. ही 7 महिन्याची आणि ही 8 महिन्याची. आता ही शिंगामध्ये आहे. शिंगामध्ये पण शक्यतो बऱ्यापैकी देशी गाई ज्यांना म्हणजे पूजेपाठसाठी दूध पाहिजे असेल तर ते शिंगामध्ये गाई. हिची पण डिटेल आपण सांगतोय. वेद दुसरे 7-7.5 महिन्याची गाभण आहे आणि दूध कॅपॅसिटी 12+ राहीन. आपण तिथल्या 17-18 लिटर दुधाला धरून आपण गाई विकत नाहीत, कारण की तिथल्या खानपानात आणि इथल्या खानपानात जमीन आसमानचा फरक होतो. तर ही 12-13 लिटर दूध कॅपॅसिटी राहीन. हिची पण किंमत आपण 60,000 रुपये अशी हिची पण किंमत डिमांड केलेली आहे. दुसऱ्या व्याताची प्युअर राठी आणि एकदम हेवी बॉडी स्ट्रक्चरला तुम्ही पाहू शकतात. एकदम मोठी अशी गाय आणि शांतते बाबतीत त्याच्यावर पाहू शकता तुम्ही. एकदम शांत स्वभावाची अशी ही राठी आहे. म्हणजे जर ही जरी कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही अवश्य खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून गाई खरेदी करू शकता. त्याच्यानंतर आहे ही बिना शिंगामध्ये हे पाहू शकतात. एकदम पातळ चमडी, एकदम जबरदस्त क्वालिटीला, एकदम प्युअर. हिची पण डिटेल आहे. वेद दुसरे 3ऱ्या व्याताला खाली होणारी 7 ते 8 महिन्याची गाभण, एकदम शांत स्वभावाचे पाहू शकतात आणि जबरदस्त क्वालिटीला. हिची आपण किंमत 63,000 रुपये अशी हिची किंमत डिमांड करीत आहे. किमतीत पण हिचा पण मान सन्मान ठेवला जाईल. म्हणजे सॉरी, हिचे 60,000 रुपये अशी किंमत डिमांड करीत आहोत आपण. हिच्या किमतीत पण मान सन्मान ठेवला जाईल. 8 महिन्याची गाभण, 8 महिन्यामध्ये तुम्ही कुठं पण 200, 300, 400 किलोमीटर ट्रान्सपोर्ट कोणत्या पण गाईचं करू शकतात. त्यामुळे आपण कच्च्या गाई आणतो. पुलड्याच्या दारात जाऊन संपूर्ण गाई सेट होतात आणि त्यानंतर ती दारात वेल्याच्या नंतर दूध आहे त्या दूध जेवढं सांगितलं त्याच्या त्या कॅपॅसिटीनुसार दूध निघतं. त्यानंतर ही जी 3री पाहत आहात तुम्ही, ही पण राठीमध्येच आहे. हे पाहू शकतात. दुसऱ्या त्याचे 20 दिवस बाकी राहिलेले आहेत तिचे. आता हे पहा कासबीज सोडायला लागलेली आहे. एकदम प्युअर राठी ही पण. हिची किंमत आपण फक्त 50,000 रुपये अशी हिची किंमत डिमांड करीत आहोत. हिच्यात आता व्यायला झालेल्या 4-8 दिवसामध्ये गाय खाली होऊन जाईल आहे. ही पण जर कोणाला खरेदी करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही अवश्य कॉन्टॅक्ट करून गाई खरेदी करू शकतात. त्याच्यानंतर हिची दूध कॅपॅसिटी राहील सांगायची. हिची दूध कॅपॅसिटी राहील 8 ते 10 लिटर दूध कॅपॅसिटी राहील. दुसऱ्या व्याताची आहे. मग तिथं जरा असतं ही गाय तर हिनं 14-15 लिटर दूध प्लस दिलं असतं. पण आपल्या इकडे थोडं हवामानाचं याचं त्याचा थोडा नॉर्मल 2-3 लिटरला फरक पडतो. त्याच्यानंतर ही जी 3 नंबरची आहे ते सॉरी लास्ट मधली आपली शेवटची गाय आहे. ही प्युअर सायवाल आहे. ही आपल्याकडं वेलेली आली होती पण ट्रान्सपोर्ट मध्ये हिचं वासरू खराब झाल्यामुळे गाय दुधावर काय आम्ही दूध काढलंच नाही तिचं. त्यानंतर ही आता एक 15-20 दिवसापूर्वी भरले गेलेली गाय आहे. हिची किंमत फक्त 33,000 रुपये अशी हिची किंमत डिमांड करतो आपण. ही पण 33,000 रुपये प्युअर सायवाल मध्ये आहे. हे पाहू शकता तुम्ही. एकदम बॉडी स्ट्रक्चरला याला त्याला एकदम हेवी अशी ही पण गाय आपल्या फार्मवर विक्रीसाठी आहे. ही 33,000 रुपये किमतीला आपण देणार आहोत. आणि जर सगळ्या गायी जर घेणार असेल कोणी शेतकरी, म्हणजे सगळ्या म्हणजे कसे 3 राठी जर एकच शेतकरी घेणार असेल तर त्या 3 राठी त्यांना फक्त 55,000 रुपयाच्या भावात, म्हणजे 3 राठी बरं का, 55,000 रुपयाच्या भावात 3 राठी. आणि 2 थारपारकर जर घेणार असेल कोणी त्या पण आपण 57,000 रुपयाच्या भावाने 2 थारपारकर अशा एकाच रेटला आपण ह्या गायी लावलेल्या आहेत. म्हणजे त्या आपण विक्री करणार आहोत. जर असं देशी गोवंश तुम्हाला खरेदी करायचा असेल तर खाली दिलेले नंबर आहेत आणि नवनवीन व्हिडिओ आमच्या तर येतच असतात. आमचे जे चॅनल आहे शिवराज डेअरी फार्म हे चॅनल हे स्वतःचं चॅनल असून याच्यावर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे जेणेकरून नवनवीन जे काय आमचे व्हिडिओ येतील हे व्हिडिओ तुम्हाला डेली अपडेट येत राहतील. आणि व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअपला मेसेज केल्याच्या नंतर तुम्हाला व्हॉट्सअपला आम्ही डेली जे काय नवनवीन व्हिडिओ असतील किंवा फोटो असतील, जे काय आमच्या गाड्या कोणत्या रूटला जातात काय जातात याची सगळी अपडेट आम्ही व्हॉट्सअपला देतो, म्हणजे माहिती देतो. तर जर तुम्हाला असं देशी गोवंश खरेदी करायचा असेल
तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही अवश्य कॉल करून एक देशी गोवंश आमच्याकडून किंवा कोणाकडून का होईना खरेदी करून एक जोपायचं आणि संवर्धन करायचं काम करा. धन्यवाद. तर हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आमच्या गायी कशा वाटल्या ह्या आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अवश्य कळवा, जेणेकरून जर ह्या गायीमध्ये अजून पण काही जर नवनवीन बदल करायचे असेल किंवा विरेवारी किंवा आम्ही ज्या गायी आणतो त्याच्यात अजून काही वेगळ्या जातीच्या गायी कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर अवश्य कॉल करून तुम्ही आम्हाला त्याची माहिती द्या, जेणेकरून आम्ही पण नवनवीन गायी किंवा नवनवीन जाती अजून आपल्याकडे आज रोजी सुद्धा एक 9 ते 10 जाती, त्यामध्ये साईवाल, राठी, थारपारकर, गीर, कांक्रेज, रेड सिंधी, नागोरी, हरियाणवी, खिल्लार ह्या अशा 9 ते 10 जाती आपण डेली आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध करून ह्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करतो. जर याच्यापेक्षा अजून व्यतिरिक्त कोणाला काही देशी गोवंश पाहिजे असेल, ते जे भारतातले टॉपचे दूध देणारे देशी गोवंश आहेत हे जर पाहिजे असेल तर तुम्ही अवश्य खाली कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला कळवा, जेणेकरून जे देशी गोवंश पाहिजे त्याचं आम्हाला पण माहिती होईल आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे आमचं एक काम जे कार्य आहे ते चालू राहील. धन्यवाद.